हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार 3 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आलाय. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, तुम्हाला सर्वांना आठवतच असेल की जेव्हा उदयकांतने रमाकांतला इंजेक्शन दिलं होतं तेव्हा मंजुळाने ते सगळं पाहिलं होतं. आणि जेव्हा मंजुळा अर्णव आणि ईश्वरीच्या घरी पोहोचली तेव्हा मंजुळाने ही सगळी गोष्ट ईश्वरी अर्णवला सांगितली आहे. मग वल्लरीने हे सगळं उदयकांतला सांगितलं आणि उदयकांतने गुंड पाठवून मंजुळाला किडनॅप केलंय. अर्णवच्या डोळ्यांसमोर मंजुळा किडनॅप झाली आहे. मग आता अर्णव मंजुळाला वाचू शकेल का? उदयकांतपर्यंत पोहोचू शकेल का? वल्लरीचा खेळ संपणार का? हे सगळं नेमकं घडलं तरी कसं? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सौदामिनी तिच्या ऑफिसमध्ये बसलेली असते आणि अर्णव आणि ईश्वरीच्या कंपनीच्या शेअर्सवर तिने सह्या केलेल्या असतात, कारण तिला माहिती आहे आता तिला ते सगळं परत द्यायचं आहे. तेवढ्यात अर्णव आणि ईश्वरी 100 कोटी रुपये घेऊन तेथे पोहोचतात. या दोघांना पाहून सौदामिनी खूप चिडते. अर्णव आणि ईश्वरीचा स्वॅगच वेगळा असतो. हे दोघे सौदामिनी समोर येऊन उभे राहतात. अर्णव मस्त खुर्चीवर बसतो, ईश्वरी त्याच्या मागे उभी राहते. सौदामिनीला खूप राग येतो आणि अर्णव सौदामिनीला 100 कोटी रुपयांची फाईल देतो आणि म्हणतो, द्या, आमच्या सात्विक फॅशनच्या ओनरशिपचे पेपर्स आम्हाला द्या. सौदामिनीला खूप राग आलेला असतो. ती एक शब्दही बोलत नाही. अर्णव ईश्वरी दोघे तिच्याकडे रागारागाने पाहत असतात. सौदामिनी कंपनीच्या ओनरशिपचे पेपर्स, त्याची फाईल अर्णव आणि ईश्वरी समोर फेकते. ईश्वरी ही पेपरची फाईल उचलणार इतक्यात सौदामिनी या फाईलवर हात ठेवते. अर्णव ईश्वरीला खूप राग येतो. सौदामिनी म्हणते, आता तुम्हाला ही ओनरशिप मिळतीये, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही नशिबाने जिंकला आहात. ईश्वरी उत्तर देते, नशीबसुद्धा त्यांची साथ देतं ज्यांची नियत चांगली असते. आमची नियत चांगली होती म्हणून नशिबाने आमची साथ दिली आणि आम्ही जिंकलो. पण तुमची नियत चांगली नव्हती म्हणून तुमच्या नशिबाने तुम्हाला दगा दिला आणि तुम्ही हरलात. नियत म्हणजे काय कळतंय ना तुम्हाला? असं म्हणून ईश्वरी अर्णवला विचारते, अर्णव सर, ते तुमच्या इंग्लिशमध्ये नियतला काय म्हणतात? अर्णव सांगतो, पर्पज, एम, अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक शब्द आहेत. हे ऐकून सौदामिनी खूप चिडते. ईश्वरी म्हणते, तुमच्या या सगळ्या गोष्टी ठीक नव्हत्या ना, या सगळ्या गोष्टी तुमच्या खराब होत्या, वाईट होत्या, म्हणून तुमचं नशीब वाईट आणि तुम्ही हरलात. असं म्हणून ईश्वरी सौदामिनीचा हात उचलून दूर फेकते आणि ओनरशिपची फाईल हातात घेते. अर्णवकडे ही फाईल देते. अर्णव आणि ईश्वरी दोघे उभे राहतात आणि तेथून जाणार इतक्या सौदामिनी त्यांना थांबवते आणि म्हणते, आज जरी तुम्हाला सात्विक फॅशनची ओनरशिप मिळालेली असली तरी हे सगळं मी लवकरच परत मिळवणारे. सात्विक फॅशन परत माझी असेल आणि तुम्हाला दोघांना मी लाथ मारून या कंपनीच्या बाहेर काढणार, एवढं लक्षात ठेवा. अर्णव खूप चिडतो. ईश्वरी उत्तर देते, हा तर तुमचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे जो कधीही खरा ठरणार नाही. आणि मग अर्णव सौदामिनीला ठणकावून सांगतो, सात्विक फॅशन नेहमी माझी होती, माझी आहे आणि पुढे सुद्धा माझीच राहील, हे लक्षात ठेवा. अर्णव निघणार इतक्यात सौदामिनी चिडून म्हणते, तू जे लावण्याबरोबर. अर्णव तिला थांबवून म्हणतो, बरं झालं, लावण्याचं नाव तुम्हीच काढलं. तुम्हाला खरं सांगतो, लावण्याशी मला कधीही लग्न करायचं नव्हतं. मला ती कधीच आवडली नव्हती. फक्त माझी आजी ही माझ्या मागे लागली म्हणून मी तिच्याशी लग्न करायला तयार झालो होतो. पण माझं नशीब चांगलं म्हणून माझं तिच्याशी लग्न न होता मिस इंदोरशी लग्न झालं, कारण शेवटी ती तुमचीच मुलगी अगदी तुमच्यासारखी असेल. असं म्हणून अर्णव रागारागाने तेथून निघून जातो. ईश्वरी सुद्धा त्याच्या मागे मागे जाते. सौदामिनीला खूप राग येतो. सौदामिनी चिडून म्हणते, मिस्टर अर्णव राजे शिर्के, आज तू या नागिनीच्या शेपटीवर पाय ठेवलाय आणि ही नागिन तुला डसल्याशिवाय सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. सौदामिनी खूप चिडलेली असते, पण आता काही दिवस तिचं तोंड आपल्याला पाहायला लागणार नाही असंच दिसतंय. आणि मग थोड्या वेळानंतर अर्णव आणि ईश्वरी हे ओनरशिपचे पेपर्स घेऊन घरी आलेले असतात. घरातील सगळेजण तेथे असतात आणि सात्विका, रमाकांत यांच्या फोटोंसमोर अर्णव हे पेपर्स घेतो आणि म्हणतो, आई, बाबा, शेवटी आज सात्विक फॅशनची संपूर्ण ओनरशिप आपण परत मिळवलीच. सात्विक फॅशन ही नेहमी आपली होती
आणि आपलीच राहणार. आणि आई, सात्विक फॅशन ही फक्त माझ्यासाठी एक कंपनी नाही आहे, तर माझ्यासाठी तुझं अस्तित्व आहे. ते तुझ्या नावाने सुरू केलेली ही कंपनी नेहमी माझ्याकडेच राहणार आणि माझी कंपनी मी परत मिळवली आहे. अर्णव, ईश्वरी खूप खुश असतात. अंजली, आजी, मामा इमोशनल झालेले असतात. आकाश खुश असतो. पण वल्लरी आणि या नम्रताचा मात्र चांगलाच जळफळाट होत असतो. अर्णव हे कंपनीच्या ओनरशिपचे पेपर्स आई आणि बाबांच्या फोटोसमोर ठेवतो. आई आणि बाबांची आठवण काढतो. खूप इमोशनल होतो. घरातील सगळ्यांना आनंद झालेला असतो की शेवटी सात्विक फॅशन आपल्याला परत मिळालीच. आणि मग ईश्वरी अर्णवला समजावून सांगते, सर, आज बाबा असते ना तर त्यांना खूप आनंद झाला असता की आपली कंपनी आपण परत मिळवली. पण त्यांचं नेहमी हेच स्वप्न होतं की आपली कंपनी आणखीन मोठी व्हावी. तुम्ही आपल्या कंपनीला आणखीन एका वेगळ्या उंचीवर घेऊन जावं. त्यामुळे मला आता असं वाटतं की आपण सगळ्यांनी या दुःखातून बाहेर यायला हवं आणि आता आपली कंपनी आणखीन पुढे कशी जाईल यासाठी प्रयत्न करायला हवेत. अर्णवला सुद्धा ही गोष्ट पटते आणि तेवढ्यात ईश्वरीच्या लक्षात एक गोष्ट येते आणि ईश्वरी अर्णवला म्हणते, सर, तुम्ही मला सांगितलं होतं की स्पर्धेच्या फायनलच्या दिवशी राकेश तेथे ऑडिटोरियममध्ये आला होता. त्याने आपल्या ट्रॉलीखाली बॉम्ब लावला होता. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की त्याने आपल्या ट्रॉलीखाली बॉम्ब लावला. मग तुम्ही तो बॉम्ब घेऊन निर्जनस्थळी गेले आणि तेथे तो बॉम्ब ब्लास्ट झाला. राकेशसुद्धा तेथे होता. पण मग तो तुमच्या मागे मागे आला आणि त्याने बाबांना ते विषारी इंजेक्शन लावलं. हे सगळं शक्य होणं थोडं अवघड वाटतंय. हे ऐकून मामीला जबर धक्काच बसतो. मामी भामट्यासारखी पाहत असते. सगळेजण सुद्धा हे ऐकत असतात. ईश्वरी अर्णवला सांगते, राकेशची दुश्मनी आपल्याबरोबर होती म्हणून त्याने आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला. मग त्याने बाबांचा जीव का घेतला? आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कळलंय ना की बाबांचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे झालाय. मला तर असं वाटतं की हे राकेशचं काम नसेल, हे दुसरं कुणीतरी केलेलं असू शकतं. हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. अर्णव म्हणतो, पण आपला बदला घेता आला नाही म्हणून त्याने बाबांना मारलं असेल, असं सुद्धा होऊ शकतं ना. घरातील सगळ्यांना ही शंकासुद्धा वाटते. परंतु वल्लरी मनातल्या मनात विचार करते, या ईश्वरीचं डोकं खूपच चालतंय. जर या स्पीडने तिचं डोकं चाललं तर लवकरच ती माझ्यापर्यंत पोहोचू शकते, असा विचार वल्लरी करते. आणि मग ईश्वरी ही अर्णवला समजावून सांगते, सर, आपण सगळ्या शक्यतांचा विचार करायला हवा. पण मला विचाराल तर मला नाही वाटत की हे सगळं राकेशने केलं असेल. अर्णव विचार करत असतो. तेवढ्यात वल्लरी नाटक करते. वाचवा, चक्कर आल्याचं नाटक करते. सगळे खूप घाबरतात आणि वल्लरीला पकडतात. तिला खुर्चीवर आणून बसवतात. आकाश पाणी आणायला जातो. नम्रता तिचा हात चोळून देत असते. अर्णव डॉक्टरांना फोन करत असतो. सगळेजण घाबरतात की मामीला नेमकं काय झालंय. तर मामी म्हणते, नको नको, डॉक्टरांना फोन नका करू, मी माझ्या रूममध्ये जाऊन आराम करते. आणि मग वल्लरी घोटभर पाणी पिते आणि सगळेजण तिला आपापल्या रूममध्ये घेऊन जात असतात. तर मामा म्हणतो, वल्लरी, ओळखलं का? मी तुझा नवरा. अगं, किती चक्कर येते आजकाल तुला. एवढ्या चक्कर तर तू आकाशच्या वेळेस गरोदर होती तेव्हा सुद्धा येत नव्हत्या. हे ऐकून सगळेजण मामाकडे रागारागाने पाहतात. मामा म्हणतो, नाही नाही, खरं बोलतोय मी. या वल्लरीचं ना आजकाल मला काही कळतच नाही. नेहमी चक्करच येत असते. वल्लरी मामाकडे रागारागाने पाहते. आकाश वल्लरीला घेऊन रूममध्ये जातो आणि मामा म्हणतो, मला काय वाटतं, वल्लरीला बरं वाटावं ना म्हणून आपण सगळ्यांनी कॉफी प्यायला पाहिजे. सगळेजण परत मामाकडे आश्चर्याने पाहतात की मामा काय जोक मारतोय. अंजली म्हणते, मला चालेल. मामा म्हणतो, पहा, हिला पटलं, चला मी सगळ्यांसाठी कॉफी आणतो. असं म्हणून मामा सगळ्यांसाठी कॉफी बनवायला जातो. पण ईश्वरीच्या मनात राकेशबद्दलच विचार सुरू असतात. अजून तिला काही वल्लरीवर शंका आलेली नाही. आणि मग थोड्या वेळानंतर नम्रता तिच्या रूममध्ये दागिने, साड्या वगैरे काढून बसलेली असते. तेवढ्यात तेथे आकाश येतो. त्याच्या हातात एक बॅग असते आणि नम्रता तर त्याच्या आधीच चिडली आहे. आकाशसुद्धा काही बोलत नाही. नम्रता विचारते, काय? आकाश म्हणतो, हे तुझ्यासाठी आणलंय. नम्रताला समजतं आकाशने माझ्यासाठी गिफ्ट आणलंय. नम्रता म्हणते, मला नकोय. आकाश म्हणतो, नकोय का? ठीक आहे. आकाश जाऊ लागतो. नम्रता त्याला थांबवते आणि म्हणते, हो पाहिजे. काय यामध्ये? आणि नम्रता या पिशवीमध्ये पाहते तर आकाशने तिच्यासाठी एक सुंदर डिझायनर साडी आणलेली असते. ही साडी पाहून नम्रता खूप खुश होते आणि म्हणते, अरे वा, तुम्ही माझ्यासाठी डिझायनर साडी आणली का?
पण अचानक कशी? आकाश सांगतो, आता आपल्या घरात प्रेस कॉन्फरन्स आहे ना, मग माझी बायको छान दिसावी म्हणून मी ही डिझायनर साडी आणली आहे आणि माझ्यासाठी सुद्धा एक आउटफिट मागवलं आहे. तर नम्रताला खूप राग येतो आणि नम्रता चिडून म्हणते, खरंच तुम्हाला बायकोची एवढी काळजी वाटते का? आकाश सांगतो, हो बायकोची काळजी वाटतेच ना. नम्रता विचारते, खरंच ही साडी तुम्ही माझ्यासाठी आणली आहे का? आकाश म्हणतो, नाही नाही, माझी दुसरी बायको आहे ना, तिच्यासाठी आणली आहे. नम्रता चिडून म्हणते, तुमची एवढी हिंमत आहे का? आकाश म्हणतो, कसली हिंमत? एकाच बायकोने परेशान करून ठेवलंय, दुसरी बायकोची हिंमत कशी काय करू मी? पण नम्रता वेगळ्याच गिअरमध्ये जाते आणि म्हणते, आकाश मला तुमचं हे खूप आवडलंय. म्हणजे घरात प्रेस कॉन्फरन्स आहे, ती कोणाच्या कौतुकासाठी? इशू आणि जिजूंच्या कौतुकासाठी. आपण दोघे काय झालोय? आपण दोघे हरलोय. तेथे आपल्याला कुत्रंसुद्धा विचारणार नाही, पण तुम्ही माझ्यासाठी डिझायनर साडी, स्वतःसाठी आउटफिट आणलंय. वा आकाश वा. आकाशला खूप राग येतो. आकाश म्हणतो, नम्रता पुन्हा पुन्हा तेच. नम्रता म्हणते, आकाश तुम्हाला कळत का नाही आहे? मी तुमची बायको आहे आणि तुम्हाला तुमचा हक्क मिळावा यासाठी मी झगडतीये, प्रयत्न करतीये आणि तुम्ही पुन्हा पुन्हा तेच बोलताय. तुमच्या मनात फक्त दादा इशू एवढंच चालू असतं. आकाश म्हणतो, मला माझ्या कॅलिबरवर पूर्ण विश्वास आहे. दादा माझ्यासाठी जे योग्य असेल ते देईल ना मला योग्य वेळ आल्यावर. तू असं का बोलतेस पुन्हा पुन्हा? नम्रता म्हणते, तुम्हाला तेच तर कळत नाहीये. आपण त्यांची का वाट पाहायची की ते आपल्याला देतील? आपण आपला हक्क स्वतः मिळवायला हवा ना. तुम्ही त्यांची वाट का पाहत बसताय? आकाश म्हणतो, नम्रता बस झालं. तुला यायचं तर ये, नको यायचं तर नको येऊ, पण मला तुझ्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट राहिलेला नाहीये. असं म्हणून आकाश रागारागाने तेथून निघून जातो. त्यामुळे नम्रताला खूप वाईट वाटतं की हा माणूस काही आपलं ऐकत नाहीये. आणि इकडे मामा हा वल्लरीच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो, तुझ्यासाठी कॉफी आणली आहे आणि ह्या गोळ्या घेऊन टाक. वल्लरी म्हणते, मला नको आहे. आणि कॉफी काय तुम्ही बनवली का? मग तर नकोच नको आहे. मामा म्हणतो, अगं तू कशी आहे का? आता बाहेर चक्कर येत होती म्हणून तुझ्यासाठी कॉफी आणली, गोळ्या आणल्या आणि तू असं बोलतीयस माझ्याशी. वल्लरी म्हणते, नको म्हटलोय ना. मामा म्हणतो, तुझं तर काही कळतच नाही. बाहेर प्रेस कॉन्फरन्स आहे, लवकर तयार होणे. मामी म्हणते, त्याला अजून 5 तास बाकी आहे. मामा म्हणतो, म्हणून तर सांगतोय, आत्ता आवरायला सुरुवात केली तर कसं बसं आवरेल तुझं, नाहीतर कल्याणच आहे. मामी मामाकडे रागारागाने पाहते. मामा रूमच्या बाहेर निघून जातो. आणि इकडे सात्विक फॅशनच्या ऑफिसमध्ये अर्णव बसलेला असतो. तेवढ्यात शिर्के तेथे येतो आणि म्हणतो, सर तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. अर्णव विचारतो, काय? तर शिर्के त्याला सांगतो, आपल्या इन्व्हेस्टरचे आपल्याला पुन्हा पुन्हा कॉल येत आहे. अर्णव विचारतो, कशासाठी? आता त्यांना आपली आठवण आली का? शिर्के सांगतो, हो सर, आता आठवण येईलच ना. तुम्ही स्पर्धा जिंकलाय ना आणि स्पर्धा जिंकल्यावरच बरोबर त्यांना आठवण आली आहे. अर्णव म्हणतो, खरंय, काय म्हणताय? तर शिर्के सांगतो, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे, कारण आपल्या कंपनीचे फ्युचर प्लान्स त्यांना कळले आहेत आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी कदाचित ते इंटरेस्टेड असतील आणि आपल्यालासुद्धा इन्व्हेस्टमेंटची गरज पडणार आहे. अर्णव म्हणतो, युअर राईट, आपल्याला जर एक्सपांड करायचं असेल तर त्यांच्याशी बोलावंच लागेल. ठीक आहे, तुम्ही त्यांच्याशी आपली मीटिंग ठरवा. शिर्के हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. अर्णव खुश होतो की आता आपल्याला आपला बिझनेस एक्सपांड करता येणार आहे. दुसरीकडे ईश्वरी तिच्या रूममध्ये काहीतरी काम करत असते. तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि म्हणतो, ईश्वरी म्हणते, आकाश भाऊजी तुम्ही? अर्णव सर आता येथे नाहीये, ते तर ऑफिसमध्ये गेले आहेत. आकाश सांगतो, मला दादाशी नाही बोलायचं आहे, मला तर तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून मी इथे आलो आहे. ईश्वरी विचारते, काय झालं भाऊजी, तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसताय. आकाश सांगतो, खरं सांगायचं तर तुझ्याशी या विषयावर बोलू की नाही हेच मला कळत नाही आहे, पण मला माझं मन मोकळं करायचं आहे. ईश्वरी आकाशला समजावून सांगते, आकाश भाऊजी तुमच्या मनात जे काही असेल ना ते मन मोकळेपणाने मला सांगा, कसलाही संकोच बाळगू नका. म्हणजे आकाश एकदम योग्य व्यक्तीकडे आलाय आपलं मन मोकळं करण्यासाठी, परंतु तिकडे नम्रता अतिशय अयोग्य व्यक्तीकडे जाते आपलं मन मोकळं करण्यासाठी. ही वल्लरी मस्त तयार होत असते आणि नम्रता तिच्यासाठी ज्यूस घेऊन पोहोचते आणि म्हणते, आई तुमच्यासाठी ज्यूस. तर वल्लरी म्हणते, माझ्यासाठी? अगं मला नको आहे ज्यूस. नम्रता म्हणते, आई मला असं वाटलं की तुमची तब्येत बरी नाही आहे ना म्हणून मी हा ज्यूस घेऊन आले. तर वल्लरी तिला विचारते, नम्रता मला माहिती आहे तू माझ्या काळजीने हा ज्यूस नाही घेऊन आली आहे, तर तुला तुझ्या मनातलं काहीतरी बोलायचं आहे म्हणून तू ते आली आहे. बोल बोल.
काय बोलायचं ते बोल. नम्रता खूप खुश होते की वल्लरीला तिच्या मनातलं किती कळतं. आणि इकडे आकाश हा ईश्वरीला सांगण्याचा प्रयत्न करतो की आजकाल नम्रताचं वागणं खूप बदललं आहे. जेव्हापासून ही कॉम्पिटिशन सुरू झाली आहे ना, तेव्हापासून नम्रताचं काहीतरी वेगळंच सुरू असतं. आता आपण सगळे या कॉम्पिटिशनबद्दल का एवढे सिरियस होतो? कारण आपली सात्विक फॅशन वाचावी म्हणून आपण प्रयत्न करत होतो. पण नम्रताचं काहीतरी वेगळंच आहे. नम्रताला आपली टीम जिंकली पाहिजे, मी जिंकले पाहिजे, मला या घरात मान मिळाला पाहिजे, मला माझी जागा हवी आहे, हेच सगळं सुरू असतं. ईश्वरी म्हणते, हो ते माझ्यासुद्धा लक्षात आलं आहे. आकाश म्हणतो, नम्रताचं वागणं मागील काही दिवसांमध्ये खूप बदललं आहे आणि मला ते बिलकुल आवडत नाही आहे. ती जुनी नम्रता आता राहिलीच नाही आहे आणि सकाळीसुद्धा ती तशीच वागत होती. ईश्वरी म्हणते, भाऊजी ती गोष्ट तर माझ्यासुद्धा लक्षात आली आहे. मी तिच्याशी बोलेल, परंतु ती माझं ऐकून घेईल असं मला बिलकुल वाटत नाही. हे आकाशला सुद्धा पटतं. आणि इकडे नम्रता ही तिला आपल्या मनातलं सगळं सांगते. आणि वल्लरी म्हणते, अगं वेडाबाई, मला वाटलंच होतं तू माझ्याशी काहीतरी मनातलं बोलायला आली आहे. आणि नम्रता सांगते, आई माझ्या मनात ना खूप मोठा गोंधळ झाला आहे. आकाशने माझ्यासाठी एक डिझायनर साडी आणली आहे आणि या प्रेस कॉन्फरन्ससाठी आता मी ती घालून जाऊ की नको तेच मला कळत नाही आहे. तर वल्लरी म्हणते, अगं वेडाबाई, तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी साडी आणली आहे, त्यात खुश व्हायचं आणि तू कन्फ्यूज काय होतीये? तर नम्रता म्हणते, मला हेच कळत नाही आहे की ही जी प्रेस कॉन्फरन्स आहे किंवा फॅन मीट आहे, हे तर अर्णव जिजू आणि इशूच्या कौतुकासाठी आहे ना. आम्ही तर हरलोय, मग आम्ही तिथे कशाला जायचं? कशाला नटून ठटून सजून धजून जायचं? आम्हाला कोण विचारतंय उगच तेथे जायला? वल्लरी हे सगळं शांतपणे ऐकून घेते. आणि इकडे आकाश आपली गाथा सांगत असतो की नम्रता कशी वागतीये, काय बोलतीये. आणि आकाश म्हणतो, तिला या स्पर्धेचा मेन उद्देशच का आला नव्हता? आपण सगळे सात्विक फॅशन वाचवण्यासाठी लढत होतो आणि ती फक्त मला किती मान मिळेल, मी जिंकली पाहिजे यासाठी लढत होती. आणि मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकून घ्यायला तयार नाहीये. आज सुद्धा मी तिच्यासाठी डिझायनर साडी घेऊन आलो तर ती मला म्हणाली का तेथे आपल्याला कोण विचारणार आहे, मग मी कशाला घालू? आणि ती असंच बोलत होती. तू तिच्याशी बोलशील का? ईश्वरी सांगते, भाऊजी तुम्हाला खरं सांगायचं ना तर मी ताईशी आज बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु ती काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीये. ती काही ऐकूनच घेत नाहीये. मी तरी काय करू? त्यामुळे आपण तिच्याशी बोलून पाहूया, पण त्याचा जास्त फायदा होईल असं मला वाटत नाही. आकाशला खूप वाईट वाटतं की त्याची बायको काही सुधारणार नाहीये. आणि इकडे वल्लरी ही नम्रताला समजावून सांगते, याला तर म्हणतात संधीचा फायदा करून घेणं. तुम्ही जरी स्पर्धा हरला असला ना तरी तू अशी तयार होऊन जाय की सगळ्यांना असं वाटेल, अरे यार ही जिंकली पाहिजे होती, उगाचच ईश्वरी जिंकली. आणि तू सगळ्यांना दाखवून दे की मी सुद्धा ईश्वरीला चांगली टफ कॉम्पिटिशन दिली आहे. आज ती नशिबाने जिंकली, नाहीतर मीच जिंकले असते. हे सगळं ऐकून नम्रता खूप खुश होते आणि म्हणते, आई खरंच तुम्ही किती छान आहात, तुमच्याशी बोलून मला क्लॅरिटी मिळाली. आणि ती तेथून निघून जाते. आणि ती गेल्यावर वल्लरी म्हणते, एक नंबरची बावळट सून मिळाली आहे मला. आणि वल्लरी तिच्यावर खूप चिडते. इकडे ईश्वरी आणि आकाश या दोघांचं नम्रताबद्दलच बोलणं सुरू असतं. आकाश म्हणतो, मला असं वाटतं की आमचं देवदर्शन झालं नाही, आमच्या संसाराला सुरुवात झाली नाही, म्हणून ती एवढी चिडचिड करतीये. ईश्वरी म्हणते, खरं आहे तुमचं, तो विषय तर मागेच राहून गेला. ठीक आहे, मी आजींशी याविषयी बोलते आणि तुम्हाला सांगते. आकाश म्हणतो, ठीक आहे. आकाश तेथून निघून जातो आणि ईश्वरी याच प्रकरणाचा विचार करत असते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. खरंच आकाश आणि नम्रताच्या नात्याच्या बँड वाजलाय एवढं मात्र खरं. पण अर्णव आणि ईश्वरीने सात्विक फॅशन परत मिळवली, त्याचा आनंदसुद्धा झाला आहे. आजचा एपिसोड तर छान होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भयानक असणार आहे. खूप मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मंजुळा घरी येईल आणि उदयकांतने रमाकांतला मारलंय हे ईश्वरी अर्णवला सांगेल. आणि मग वल्लरी उदयकांतला फोन करून सांगणार की ज्या मुलीने तुला रमाकांतला इंजेक्शन देताना पाहिलं होतं ती मुलगी घरी आली होती आणि तिने ईश्वरी अर्णवला सगळं सांगितलंय. उदयकांत खूप चिडेल आणि चक्क या मंजुळाला किडनॅप करण्यासाठी गुंड पाठवणार. आणि जेव्हा हे गुंड मंजुळाला किडनॅप करत असतील तेव्हा अर्णव, आकाश आणि शिर्केसुद्धा तेथे असणार.
परंतु हा गुंड चक्क मंजुळाच्या डोक्याला बंदूक लावणार, तिला मारण्याची धमकी देणार. त्यामुळे अर्णव काहीच करू शकणार नाही आणि अर्णवच्या डोळ्यासमोरच मंजुळाला घेऊन हे गुंड निघून जातील. आता अर्णव काय करणार? अर्णव हा मंजुळाला कसं वाचवेल? अर्णव मंजुळाला वाचवण्यासाठी आकाश पाताळ एक करेल यात शंका नाही. पण आता अर्णवला हे सुद्धा कळून चुकलंय की रमाकांतचा खून उदयकांतने केलाय, त्यामुळे आता उदयकांतसुद्धा जास्त दिवस वाचणार नाही एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड आवडला का? हा नवीन ट्विस्ट आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.